सुरू केलं मॅडम. गुड आफ्टरनून सर्वांना. आवाज येत आहे माझा? कुणीतरी एकाने सांगा. चॅटबॉक्स मध्ये टाका, आवाज येतोय का? हॅलो. माईक टेस्ट. हॅलो. येतोय? आवाज येतो ना? सेम करा. नमस्कार सगळ्या विद्यार्थ्यांना. गुणवत्ता कक्ष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन रयत शिक्षण संस्था मध्य विभागामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण या ठिकाणी NMMS च्या बुद्धिमत्ता या विषयामधील घटक समसंबंध आणि लयबद्ध मांडणी या दोन घटकांवर आपण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत. आपण तिसरी चौथी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांपासनं तर आतापर्यंत म्हणजे 8वी पर्यंत तुम्ही विविध स्पर्धा परीक्षा देताय आणि त्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेतरी बुद्धिमत्ता हा विषय होताच आणि बुद्धिमत्तेमधील समसंबंध किंवा लयबद्ध मांडणी म्हणजे जो पॅटर्न आकृत्यांचा किंवा शब्दांचा आकृत्यांचा, चिन्हांचा, अंकांचा तो पॅटर्न तुम्ही समजून घेतलेला आहे. तुम्ही ते शिकलेला आहात, पण तरी सुद्धा अजून आपल्याला या ठिकाणी NMMS ही परीक्षा आपल्याला पार करायची आहे. त्यामुळे यासाठी आणखी काही गोष्टी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. त्याला अनुसरून संस्था लेवलवर या ठिकाणी आज बुद्धिमत्तेचा समसंबंध आणि लयबद्ध मांडणी हे दोन घटक शिकवण्याची जबाबदारी संधी मला दिलेली आहे. त्या संस्थेचे सुद्धा मी या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, समसंबंध हा जो घटक आहे हा जो घटक आहे हा एकदम सोपा आहे, अतिशय सोपा आहे. या विषयासाठी आपण काय करायचे, सॉरी या घटकासाठी या घटकावरील प्रश्न सोडवत असताना आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्याला जे काही 5वी ते 8वी मध्ये सर्व जे काही क्रमिक पुस्तकं आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये मराठी आलं, मराठीच्या सुद्धा व्याकरणाशी संबंधित बाबी आहेत. त्याच्यानंतर भूगोल आहे, भूगोलाच्या काही कन्सेप्ट किंवा संकल्पना आहेत. इतिहास असेल, इतिहासाशी संबंधित काही कन्सेप्ट असतील त्या. गणितातल्या सुद्धा काही कन्सेप्ट आहे की ज्यांचा संबंध चिन्ह, अंक, आकृत्या यांचा समसंबंध जोडवलेला असतो. ह्या बाबी आपल्याला समजून घ्यायच्या असतात. सगळ्यात आधी समजून घेऊया आपण समसंबंध म्हणजे काय आहे. बघ, समसंबंध म्हणजे काय आहे की सम म्हणजे सारखा संबंध. सम म्हणजे सारखा संबंध. याच्यामध्ये या प्रश्नामध्ये काय असतं की 4 पदे दिलेली असतात. 4 पदे दिलेली असतात की ज्याच्यामध्ये पहिले 2 पदे आणि नंतरची तिसरं आणि चौथं असं 2 पदे अशा पद्धतीने त्याचा समसंबंध ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये काय करायचं, पहिल्या 2 पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदामधील संबंध शोधावा लागतो. पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे म्हणजे जो काही कोड आहे, जो काही तिथली म्हणजे कोड आहे ते आपल्याला शोधायचं आणि नंतर मग तिसऱ्या आणि चौथ्या पदामधील संबंध आपल्याला सापडतो. लक्षात घ्या. मग एक पद जे असतं मग ते अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या पदाच्या ठिकाणी सुद्धा असं प्रश्नचिन्ह असू शकतो. मग अशा वेळेला आपण तिथलं त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणचं पद हे आपल्याला शोधून काढावं लागतं. म्हणजे 2 पदांमधनं तारतम्य कळलं की आपल्याला पुढचे ते संबंध लक्षात येतो. बघा इथं पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध असतो तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये असतो. तोच आपणास शोधावा लागतो. हे या समसंबंध मध्ये असते. समसंबंध या घटकामध्ये हे एवढे उपघटक असतात बघा, म्हणजे शब्दसंग्रह, आकृत्या आहेत, संख्या आहेत आणि इंग्रजी अक्षरमाला. याच्यामध्ये शब्दसंग्रह. आता शब्दसंग्रहामध्ये थोडंसं आपल्याला बाळांनो 5वी ते 8वी पर्यंतचे जे काही क्रमिक पुस्तक आहे मगाशीच म्हणलो त्याच्यामधील जो काही शब्दसंग्रह आहे तो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तो समजून घेतला पाहिजे. आकृत्या आहेत, आकृत्या दिलेल्या असतात. आकृत्यांमध्ये काही चिन्ह असतात किंवा आकृत्यांच्या त्या ठिकाणी आकृत्यांमधील आकार जे असतात ते आकार कुठेतरी घड्याळाच्या घटीवत अघटीवत पद्धतीने फिरलेले असतात किंवा चिन्ह जे आहे त्या चिन्हांमध्ये कमी अधिक असं वाढलेले असतात चिन्ह किंवा कमी झालेले असतात. तो संबंध आपल्याला शोधावा लागतो. संख्या ज्या आहेत या संख्येशी संबंधित तर आता
तुम्हाला माहितच आहे, संख्याज्ञान जर तुमचं परफेक्ट असेल, म्हणजे उदाहरणार्थ अगदी सम, विषम, मूळ, वर्ग, घन, वर्गमूळ वगैरे ह्या संख्या जर व्यवस्थित तुम्हाला समजलेल्या असतील, त्याच्या व्यवस्थित तक्ता चार्ट आपल्या वहीमध्ये असलाच पाहिजे, पाठ केलेलं असावं. कारण हे जर परफेक्ट असेल तर समसंबंध तुम्ही तिथं त्या या घटकामध्ये संख्येमधील जो काही समसंबंध आहे ते तुम्ही शोधू शकता. इंग्रजी अक्षरमाला, आता इंग्रजी अक्षरमालेवर सुद्धा या ठिकाणी समसंबंधावरचे प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये काय असतं की इंग्रजी अक्षरमाला डावीकडून उजवीकडून जे काही स्थान क्रमांक आहेत या अक्षरांचे, ते स्थान क्रमांक लक्षात घेता त्या स्थान क्रमांकांमध्ये तिथं कुठंतरी एक समान संबंध असतो पहिल्या दोन पदांमध्ये किंवा तिसऱ्या चौथ्या पदांमध्ये, तो आपल्याला शोधून त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवावा लागतो. बघा, लक्षात घेतलं तर समसंबंध या घटकासाठी भारांश जो आहे तो एक 10% भारांश या घटकासाठी दिलेला आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे साधारण 90 प्रश्न मॅथच्या पेपर मधील जे बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे 9 प्रश्न हे या समसंबंध घटकावर विचारले जातात. म्हणजे या 4 उपघटकांवर आधारित, म्हणजे 2 2 2 3 या पद्धतीनं या घटकांवर प्रश्न विचारले जातात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 10% भारांश आहे म्हणजे आपण या घटकाला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. इथं बघूया आपण. बघा, मगाशी सांगितलं तुम्हाला जर शब्दसंग्रह पहिला प्रकार बघूया आणि त्याच्याशी रिलेटेड काही उदाहरणं तुम्हाला मी समजून सांगतो. बघा, शब्दसंग्रह या उपघटकामधील समसंबंध लक्षात घेत असताना तुम्हाला मगाशी सांगितलं क्रमिक पुस्तकांमधला सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये आता मराठी सारखा विषय आहे, मराठीचं काय की शब्दांच्या जाती आहेत, त्याचप्रमाणे समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, लेखक आहेत, त्यांचे कवी आहेत, संदर्भित पुस्तकं किंवा काही कविता आहेत त्यांचे कवी, संदर्भित पुस्तकांचे लेखक असतील, कादंबरीकार असतील, त्यानंतर मग लेखक किंवा कवी यांचे टोपण नाव वगैरे असतील, ह्या बाबी मराठीशी रिलेटेड ज्या आहेत त्या आपल्या परफेक्ट असणे गरजेचं आहे आणि हे आपण वाचतोयच, वाचन केलं पाहिजे त्याचं. त्यानंतर विज्ञान विषयासाठीचा विचार जर केला तर बघा, विज्ञान मधील कन्सेप्ट ज्या आहेत अगदी 5वी पासून अगदी अवकाश अवकाशाशी संबंधित जो काही तुम्ही विज्ञान शिकलाय किंवा परिसर अभ्यास मध्ये शिकलाय त्या बाबी तिथं पासून सजीव, निर्जीव, धातू, अधातू, त्यानंतर पदार्थांच्या अवस्था आहेत किंवा पदार्थांचे प्रकार आहे, मूलद्रव्य आहे, संयुग आहे, त्याच्यानंतर संमिश्र आहे, संयुगे आहेत, त्यांच्या संज्ञा असतील, त्यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल, ह्या बाबी सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्राण्यांचे वर्गीकरण असेल. हं? त्याचप्रमाणे याच्यामध्ये मापन जो आहे, मापन हा अत्यंत महत्वाचा विज्ञान मधला घटक. बघा, मापनाशी संबंधित काय असतं तर मापनामध्ये काही राशी आहेत, त्यांची एकके आहे, ते आपल्याला समसंबंधमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अन्न पदार्थ आहे, अन्न घटक आहे, अन्न पदार्थांचे स्त्रोत, अन्न पदार्थांचे स्त्रोत आणि तो कोणत्या अन्न घटकामध्ये मोडतो याच्याशी रिलेटेड सुद्धा समसंबंध विचारला जाऊ शकेल. शरीर ज्ञान, आपण वेगवेगळ्या इंद्रिय संस्था वगैरे अभ्यासतो, ह्याच्या सुद्धा परफेक्ट नॉलेज. म्हणून सांगतो बघा की विज्ञान मधल्या सुद्धा सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणे गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला समसंबंधीचे काही प्रश्न सुटणार नाहीत. इतिहास मधल्या बाबी बघा, अगदी प्राचीन काळापासून तुम्ही बघा 6वीला इतिहास शिकला, प्राचीन इतिहास. त्यानंतर मध्ययुगीनचा इतिहास तुम्ही 7वीला शिकला. 8वीला आता तुम्ही स्वातंत्र्य भारताचा म्हणजे इतिहास तो शिकताय. त्याच्यातला काही कन्सेप्ट आहे, म्हणजे काही चळवळी आहेत, आंदोलनं आहेत, त्यांचे सण आहेत, त्यांचे ठिकाण आहे, ते कुठं घडलं, काय झालं. हं? आता हा इतिहास शिकत असताना सुद्धा थोडंसं जरा जग, भारत, महाराष्ट्र या तिन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे आपण. त्याचप्रमाणे बघा की तुम्ही 6वीला प्राचीन काळामधील वेगवेगळे राजघराणे, जनपद, महाजनपदे वगैरे अभ्यासलेली आहे, तर त्याच्यातले काही राजघराणे, त्याचा विस्तार, त्यांचा कालखंड, त्यांची राजधानीचे ठिकाण असेल, त्यानंतर राज्य, राजधान्या, त्याचप्रमाणे धर्म, त्यांचे संस्थापक, त्यांचे धर्मग्रंथ, संघ, संघटना, त्यानंतर समाज सुधारक आहेत, त्यांनी स्थापन केलेल्या काही संघटना असतील किंवा चळवळी उभारल्या, ह्या सगळ्या गोष्टी इतिहासाशी रिलेटेड असल्या पाहिजे. म्हणजे तोही भाग समसंबंधवर विचारला जातो. समसंबंध या घटकामधील शब्दसंग्रह या उपघटकामधला भाग विचारला जातो. पुढे आहे नागरिक शास्त्र. नागरिक शास्त्रामधील पंचायत राज असेल, त्याच्यातले टप्पे असतील. त्याचप्रमाणे काही काय निवडणुकी, कार्यकाल असतील, त्या संदर्भात भूगोलाशी संबंधित काही बघा की जग, भारत, महाराष्ट्र या तिन्ही गोष्टींचा विचार करून आपल्याला ते बघितलं पाहिजे. मग भूरूपे असतील, त्याचप्रमाणे नद्या, सरोवरे, त्यांचे उगमस्थान असेल. हं?
राज्य राजधानी परत आणखी आता इथं आलं बघा की चलन वारे व्यवसाय ऋतू दिशा याच्याशी संबंधित असं आपल्याला समसंबंधवरची शब्द संग्रह मधील ह्या उपघटकाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. आणि अन्य इतर जनरल माहितीवर सुद्धा शब्दसंग्रहामधील काही बाबी विचारल्या जातात. आपण प्रत्यक्षात बघूया आता इथं बघा. मी काही प्रश्न इथं तुमच्या पुढे स्क्रीनवर शेअर केलेले आहेत बघा आता. हे थोडेसे मिक्स म्हणजे मगाशी सांगितले त्या विषयाशी संबंधित शब्द संग्रहावरचे प्रश्न बघूया. काय बघा इथं वि स खांडेकर यांचा संबंध समजा ययातीशी येतो म्हणजे त्यांनी लिहिलेली कादंबरी आहे ती. मग विश्वास पाटील यांनी लिहिलेले कादंबरी कोणत्या आहेत असा प्रश्न आहे. दोन अचूक पर्याय. मी काही प्रश्न फक्त मी सोडवून दाखवतो नंतर तुम्ही मला उत्तर द्या नंतर. हं? आता इथं काय की वि स खांडेकर यांनी ययाती कादंबरी ही लिहिलेली आहे. तर विश्वास पाटील यांनी पानिपत हं? पानिपत आणि झाडा झडती असे इथं अचूक दोन पर्याय निवडा अशा पद्धतीचा प्रश्न होता. त्यामुळे दोन मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलं बघा. त्यानंतर आहे बघा आता की आता ऋतू संदर्भात तुम्हाला सांगितलं समजा मुख्य तीन ऋतू असतील तर त्याच्यामध्ये उपऋतू प्रत्येक ऋतूमध्ये दोन दोन आहेत बघा. जसं पावसाळ्यामध्ये सुरुवातीला पावसाळ्यामध्ये वर्षा शरद हे दोन ऋतू आहेत. त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये हेमंत आणि शिशिर आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये मग वसंत आणि ग्रीष्म अशा पद्धतीचे आहे. आता इथं संबंध काय आहे बघा. आता हे ओळीनं जर बघितलं तर वर्षा शरद हेमंत शिशिर त्यानंतर ग्रीष्म वसंत आणि ग्रीष्म अशी ऋतूंची नावं. आता इथं जर वसंत आहे त्याचा संबंध जर वर्षाशी आहे म्हणजे आता इथं संबंध कसा आहे की त्या उपऋतूंचा जो क्रम आहे तो क्रम म्हणजे एक उपऋतू सोडून पुढचा क्रम आलेला आहे असं इथं मॅटर या संबंधामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला दिसत असेल बघा. हा वर्षा वसंत वसंत नंतर ग्रीष्म आणि मग वर्षा असा आलेला आहे. तर मग आता ग्रीष्मानंतर एक सोडून काय येईल ग्रीष्मानंतर सांगते कोण हँड रेज करा बघूया कोणीतरी एकानं सांगा. चला असं दे ठीक आहे. ग्रीष्मानंतर वर्षा आणि शरद म्हणजे एक गॅप सोडून असं आलेलं आहे तर इथं शरद हे उत्तर येणार आहे. आता इथं बघा विज्ञानशी रिलेटेड हा प्रश्न इथं एक नमुना दिलेला आहे की पाण्याचं रेणुसूत्र या ठिकाणी H2O आहे. तर मिठाचे रेणुसूत्र काय येणार आहे या चार पर्यायांपैकी KCl NaCl NaOH आणि HCl यापैकी उत्तर काय येऊ शकेल. तर इथं उत्तर हँड रेस करून कोण सांगेल का. सांगा उत्तर सांगा. हा चॅटबॉक्स मध्ये 2 नंबर टाका. ओके ठीक आहे. हा हा दोन ठीक आहे. काले शाळेनं त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे बघा. NaCl उत्तर बरोबर आहे. त्याचप्रमाणे आता मागाशी म्हणलो मी विज्ञान रिलेटेड आणखी की समजा आता चांदी आहे इथं बघा. चांदी शब्द आहे चांदीच्या या ठिकाणी काय आहे संज्ञा आहे एजी अर्जेंटम लॅटिन भाषेमधला शब्द आहे एजी. तर सोन्याशी रिलेटेड कोणता शब्द येईल त्याचा त्याचं मॉलिक्युल संज्ञा सॉरी त्याचा सिम्बॉल काय येणार कोण सांगेल उत्तर. 3 नंबर. ओके पर्याय बरोबर आहे. AU म्हणजे ऑरम हा लॅटिन शब्दच ऑरम म्हणजे सोने असं म्हटलं जातं. हे झालं शब्द संबंधीशी रिलेटेड बघा. हा पुढचे असे अजून बरेचसे प्रश्न आहेत. आपण एका घटकावर फक्त एकच भाग बघूया. बघा इथं काही आता जर्मनी त्यांची राज्य राजधानी सॉरी देश राजधानी त्यानंतर इथं आहे धर्म आणि त्यांचे धर्मस्थळ वगैरे याच्याशी रिलेटेड प्रश्न आहेत. हं? मी थोडासा वेळ बघतोय आणि शब्दसंग्रहावर आधारित समसंबंध हे मी संपवून पुढे जातोय थोडंसं बघा. आकृत्या. आता बघा आकृत्यांशी संबंधित समसंबंध वरचे प्रश्न असतात की ज्याच्यामध्ये काय असतं हे आकृत्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं पहिल्या दोन आकृत्यांमध्ये जो संबंध आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला संबंध शोधायचा असतो. तर ह्याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं बघा की आकृतीतील चिन्हांची संख्या वाढत जाणे किंवा कमी होत जाणे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. हं? म्हणजे पडताळत असताना ही बाब लक्षात घेतली पाहिजे. आकृतीचे आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब काय आहे ते आपण शोधलं पाहिजे. त्याला अनुसरून आकृत्यांमधील जो समसंबंध आहे तो शोधता येतो. पुढचं आहे आकृतीतील चिन्हांची जागा घटीवत किंवा प्रतिघटीवत फिरत जाते हेही आपल्याला पाहता आलं पाहिजे. घटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या उलट काट्याच्या दिशेने ते प्रतिघटीवत.
पुढे आहे आकृत्यांची अदलाबदल. आता काय होते बघा की आकृत्यांची अदलाबदल सुद्धा होत असताना आपल्याला जाणवते, त्याचेही निरीक्षण व्यवस्थित केलं पाहिजे. आकृत्यांमधील समसंबंध शोधत असताना हे जे चिन्ह आहे, आकृती आहेत, ह्या गोष्टी बारकाईने व्यवस्थित निरीक्षण करायच्या. निरीक्षण केल्याशिवाय त्या प्रश्नांची उत्तर सुटणार नाही. नुसतं बघत बसायचं नाही त्या ठिकाणी. हा, तर आता इथं बघा, नमुना मी प्रश्न तुमच्या पुढे उपस्थित केला. इथं बघा, स्कॉलरशिपच्या 2020 साली विचारला गेलेला हा प्रश्न होता. आकृत्या बघा, इथं आकृत्यांमधील समसंबंध शोधायचा आहे. तर पहिली आकृती इथं आहे. या पहिल्या दोन पदांचा काय संबंध आहे हा शोधला तर तुम्हाला इथं तिसऱ्या आणि चौथ्या पदाच्या संबंध तुम्हाला तुम्हाला लक्षात येईल. कोण पर्याय सांगेल? चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल. बघा मग. सांग सर. हा, सांगा. ऑप्शन 3. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 आहे. काय आहे इथं, तर इथं बघा, हा जो एक म्हणजे 3 स्टार टाईप आकृती इथं दिसते की नाही, ह्याच्या हे डबल म्हणजे राऊंड अप झालेला आहे. त्याच्यावरती एक वर्तुळ आहे. आणि पुढचं काय आहे की मग पुढे जाताना काय झालेलं आहे की इथं फक्त सिंगल मध्येच आहे आणि वर्तुळ राऊंड डबल झालेला आहे, डबल लेअर झालेला आहे. सेम तशीच आकृती. मग समजा आता इथं सिंगल आहे, तर मग ही एक खालची आकृती जी आहे हे डबल लेअर झालेली इथं दिसते. आणि हा डबल लेअर झालेला चौकोन जो आहे तो इथं सिंगल मध्ये आला पाहिजे. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. ह्या आकृतीमध्ये बघा बरं, ह्या आकृतीमधील पर्याय सांगा. चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल. बघताय? हा, उत्तर 1 हे बरोबर आहे. बघा इथं काय झालेलं आहे, तर ह्या चौकोनामध्ये इथं चार भाग केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये इथं काय, इथं त्रिकोण दिसतोय. पुढे जाताना हे तुम्हाला मागाशी सांगितलं की चिन्हांची काय होते की अदला बदल किंवा घटीवत पद्धतीने पुढे पुढे जातात, सरकत जातात वगैरे. आता मग काय झालं बघा, ही त्रिकोण पुढे सरकलाय, हा त्रिकोण पुढे सरकलाय या ठिकाणी, आणि हा गोल इकडे पुढे गेलेला आहे. पण बदल काय झालाय की इथं हा जो त्रिकोण आहे तो पुढे गेल्यानंतर इथं तो ठळक झालेला आहे. आणि हा गोल इकडं पुढे इथं आल्यानंतर इथं काय तो म्हणजे तो डार्क नाही तिथं. अशा पद्धतीचा संबंध शोधला. तर ह्या आकृतीमध्ये मला विचारात घेत असताना आपण काय करू शकतो, इथं हे आकृत्या सुद्धा त्याच पद्धतीने तिकडं सरकल्या घड्याळाच्या घटीवत पद्धतीने. म्हणजे हा चौकोन इकडं आलाय आणि हा गोल वरती गेला असा. आणि इकडं आल्यानंतर मात्र इथं काय होणार आहे, इथं काय होणार आहे, हा चौकोन इथं तो डार्क होणार आहे. आणि हा वर्तुळ वरती गेल्यानंतर तो आधी डार्क होता तर तो प्लेन झाला, म्हणजे तर तो डार्क नाही. मग इथं पहिलं पर्याय इथं बरोबर असणार आहे. ओके, ठीक आहे. पुढची आकृती इथं आहे बघा. आता मगाशी म्हणलो तुम्हाला की जो प्रतिबिंब, आरशातील प्रतिबिंब आहे त्याच्याशी रिलेटेड, आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे प्रतिबिंबाशी रिलेटेड सुद्धा संबंध आकृत्यांमध्ये असू शकतो. आता इथं विचारात घ्या बरं, काय कुठला पर्याय बरोबर आहे, कुठला पर्याय बरोबर आहे? हा, उत्तर बरोबर आहे. कुणीतरी बघा 2 पर्यायामध्ये टाकले. मॅडम शाळेचं नाव आहे? हा, काले मावळे शाळांनी बघा 2 पर्याय टाकलेला आहे. अ, हा, लोणंदच्या विद्यार्थ्यांचं सुद्धा अभिनंदन. इथं दुसरं पर्याय त्याला बरोबर आहे, कारण ही आकृती पाहता आरशातील प्रतिमा जी आहे, त्या आरशातील प्रतिबिंब आहे ते इथं आपल्याला 2 पदांमध्ये संबंध दिसतोय. मग असंच तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये संबंध बघत असताना ही आकृती, दुसरं पर्याय तिथं बरोबर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता इथं बघा, आकृतीशी संबंधित हा, ही आकृती सांगा. या आकृतीतलं सांगा उत्तर. कोण सांगते? चॅट बॉक्स मध्ये पाठवा. निरीक्षण करायचं आहे. तुम्हाला सांगितलं निरीक्षण करत असताना चिन्ह बघा, आकृत्या बघा. काय उत्तर आलं पाहिजे बघा. इथं काय झालेलं आहे, फक्त ह्या मधले जे काही चिन्ह आहे क्रॉसवालं, इथं गुणाकाराचे चिन्ह आहे, हे चिन्ह काय झालेलं आहे, फक्त पुढे टेकलेलं आहे, एवढंच झालेलं आहे. नीट बघा. हा, तर असं सेम इथं या पद्धतीने तिसऱ्या पदामध्ये इथं काय आहे की हे वर्तुळातलं जे काही चिन्ह आहे अधिकचं हे पुढे त्या गोलला आणखी पुढे टेकून त्या ठिकाणी आकृती पूर्ण होते. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी कोणता येणार आहे, तर
दुसरे हे बघा, ही दुसरी आकृती इथं त्याला मॅचिंग होते. ही आकृती हे काय झालेलं आहे की हे आकार पुढे सरकत गेलेले आहेत टेकलेत, म्हणजे ही आकृती इथं चौथ्या पदामध्ये ते जुळणार आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. मग असे सांगितल्याप्रमाणे चार उपघटक आहेत या समसंबंधमध्ये, आणि त्यातला तिसरा उपघटक म्हणजे संख्या. बघा संख्या, आता संख्येशी संबंधित काय आहे, याच्यात सुद्धा तसंच आहे की संख्येच्या पहिल्या संख्येच्या दुसऱ्या संख्येशी जसा संबंध असतो तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये, इथं थोडंसं टायपिंग मध्ये मिस्टेक झाली, असतो. मात्र त्यासाठी खालील बाबी विचारात घ्याव्या लागतात. आता काय बाबी विचारात घेतल्या पाहिजे? मगाशी सांगितलं मी की संख्या ज्ञान, ज्याचं संख्या ज्ञान एकदम परफेक्ट आहे, जो संख्याज्ञान मध्ये परफेक्ट आहे की नाही, तो अजिबात कमी पडणार नाही. बुद्धिमत्ता विषयामध्ये 70 ते 80% भाग कुठल्याही घटकाचं कव्हरिंग करणार ज्याचं संख्याज्ञान परफेक्ट असेल तो. हम्म? तर काय बघा, पाढे पाठांतर असले पाहिजे. पाढे पाठांतर असलेच पाहिजे. चारही गणिती क्रिया परफेक्टच असाव्यात. मी लाल कलर देऊन इथं परफेक्ट शब्द टाकलाय बघा इथं, जे परफेक्टच असलं पाहिजे. त्याचप्रमाणे मूळ संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. कितवी किंवा चौथी मूळ संख्या कितवी आहे, कोणती आहे, 10वी कोणती आहे, 15वी कोणती आहे, ह्या गोष्टी पण माहीत असाव्या. संख्या ज्ञान परफेक्ट असेल तर समसंबंध लगेच लक्षात येईल तुम्हाला. त्यानंतर वर्गमूळ संख्या, घनमूळ संख्या, संख्येमधील पट वगैरे ओळखता आला पाहिजे. पट म्हणजे थोडक्यात तुम्ही ते पाढे वगैरे लक्षात राखा. म्हणजे जसं 7चा 8वा पट असेल तर 7 8 56 आहे, म्हणजे 56 हा 8वा पट आहे 7चा, अशा पद्धतीने म्हणजे पट आपल्याला ओळखता आले पाहिजे. कारण समसंबंध मध्ये प्रश्न असे असणार आहेत की पहिलं पदामध्ये समजा 7 आहे आणि 7च्या पुढे समजा 56 असेल, तर म्हणजे तो 8वा पट तिथं 56 दिलेला आहे. मग पुढची समजा तिसऱ्या पदामध्ये समजा 4 आहे, तर 4चा 4 8 32 असं उत्तर पर्यायामध्ये असलं पाहिजे. म्हणजे पटामध्ये हा विचार, म्हणजे हेही निरीक्षण आपण केलं पाहिजे. संख्येमधील पट ओळखता आला पाहिजे. पुढं संख्येमधील आदला बदल पण होत असते. आदला बदल म्हणजे कसं की समजा 4 अंकी, 3 अंकी, 2 अंकी वगैरे संख्या असतील, मग पहिल्या पदामध्ये जी संख्या आहे त्या संख्येतील अंक जे आहे ते अंक हे पुढच्या दुसऱ्या पदामध्ये गेल्यानंतर अदला बदल वगैरे होऊ शकते. ते अदला बदलचं सुद्धा निरीक्षण करायचं आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं ते संख्येवरचे जे काही समसंबंधचे प्रश्न आहेत ते तुम्हाला सहज सुटतील. आपण काही नमुना उदाहरणं बघूया. बघा, NMMS 2022 साली विचारला गेलेला हा प्रश्न आहे. बघा इथं 5ला 100 म्हणजे 5 100 तर 8 काय, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. जरा ब्ल्यू कलर मध्ये फॉन्ट आहे, दिसत असेल तुम्हाला तरी पण. हा, चला ठीक आहे. इथं आता बघा ह्याचं काय आहे, इथं या ठिकाणी प्रश्न असा आहे. आता तुम्हाला सांगितलं म्हणजे वर्गात हा, काय बघा, दिलेल्या संख्येच्या घन मधून त्याच संख्येचा वर्ग मायनस अशा पद्धतीचा नमुना सुद्धा असू शकतो, की ज्याच्यामध्ये मी बघा इथं तुम्हाला सांगतोय, नंतर तुम्हाला विचारतो. कोण सांगेल, उत्तर सांगेल का पण? पर्याय क्रमांक, हा, पर्याय क्रमांक 4 कोणत्या शाळेनं उत्तर दिलंय बघा. हा, हुमगावने उत्तर दिलेलं आहे ते. तर उत्तर बरोबर आहे मित्रांनो. बघा काय झालेलं आहे तिथं, तर हा जो पाच आहे या पाचचा घन जो आहे तो 125. म्हणजे थोडक्यात इकडे बघा, 5च्या घन मधून 5चा वर्ग मायनस झालेला आहे. अशा पद्धतीनं मग इथं 100 उत्तर येईल. म्हणजे थोडक्यात 125 मधून 5चा वर्ग, म्हणजे इथं काय येईल, 100 हे उत्तर इथं आहे. म्हणजे हा क्रायटेरिया, हा संबंध इथं आहे, हा संबंध या ठिकाणी आहे. तर मग पुढचा इथं 8 आहे, तर 8च्या सुद्धा त्याच पद्धतीने की 8च्या घन जर विचारात घेतला, 8च्या घन 512 मधून 8चा वर्ग जो आहे तो 64 हा वजा जाता उत्तर त्या ठिकाणी 448 येईल. म्हणजे हे चौथा पर्याय बरोबर आहे. हा, पुढचा प्रश्न नमुना तुमच्यासाठी बघा, 2016 साली विचारला गेलेला. जरा वेळेअभावी मी थोडस, हा, चला, 2020 साली हा एक नमुना प्रश्न, 20चा प्रश्न मी तुमच्या पुढे शेअर केलेला आहे. त्याचं उत्तर पर्याय काय आहे सांगा, कोण सांगेल? मागे सांगितलं, कोण सांगेल? बघा बरोबर, पर्याय सांगा. एकदम सोपा प्रश्न आहे.
पर्याय क्रमांक 3 कुठल्या शाळेने सांगितलं? काले शाळेनं उत्तर दिलेलं आहे बघा, पर्याय क्रमांक 3. लोणंदने सुद्धा उत्तर दिलेलं आहे. तर हे पर्याय क्रमांक 3 जे आहे 23 हे उत्तर बरोबर आहे. कसं? तर ते आपण इथं करून बघूया बघा. हे जे 306 म्हणजे 306 17 असं जर संबंध आला असेल तर संबंध तो असा आहे की ते जे अंक आहे त्या अंकांची काय झालेली आहे, 3+0+6 म्हणजे यांची बेरीज जी आहे ती बेरीज 12 आणि -1. एक मिनिट. हा, सॉरी. हा, 306 यांची बेरीज जी आहे ती 9 आहे. आणि परत काय केलेलं आहे, त्याच्या आधीची संख्या म्हणजेच 8, म्हणजे 9च्या आधीची संख्या जी आहे ती 8 आहे, ती प्लस केली तर यांची बेरीज जी आहे ती 17 येते. म्हणजे हे पहिलं आपण पडताळून बघितलं. सेम तसंच मग आता इथं बघा, 5+5+2 म्हणजे यांची बेरीज ही 12 आहे. यांची बेरीज जी आहे ती 12 आहे. तर मग ह्या 12 मध्ये या 12 या आलेल्या बेरजेच्या अगोदरची संख्या 11. मग यांची बेरीज आपण बघूया, 23. म्हणजे इथं हे पर्याय आहे या पद्धतीने. म्हणजे बघा की काय आहे, संख्येमधील जो काही समसंबंध आहे तो लक्षात घेत असताना घनवतीची संख्या, संख्येच्या वर्ग व तीच संख्या, संख्येच्या वर्ग अधिक तीच संख्या, त्याच्यानंतर दोन्ही अंकांचा वर्ग म्हणजे थोडक्यात इथं असेल असं, दोन्ही अंकांचा वर्ग आणि मग त्या अंकांची बेरीज, त्यानंतर दोन्ही अंकांचा घन आणि त्यातनं -1 2 3 4 अशा पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी संबंध असतो. तो संबंध सुद्धा आपण विचारात घेतला पाहिजे. हं? अंकांचा गुणाकार आणि त्याच्या परत मग पटीमध्ये निमपट, दुप्पट वगैरे, तिप्पट वगैरे अशा पद्धतीने सुद्धा पुढचा संबंधवाला जो काही पद आहे तो लिहिला जातो अशा पद्धतीने. पुढचा प्रश्न घेऊया. चला, पुढचा प्रश्न इथं बघा, नमुना 2023 मध्ये विचारला गेलेला एनएमएमएसचा 16. हा, 16चा संबंध हा 63 येतो. तर मग 12चा काय संबंध येईल सांगा? 12चा कुठला संबंध येईल? कुठला पर्याय? कोण सांगते उत्तर? चॅटबॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल. उत्तर बघा, 95, 65, 35 आणि 43 कोणता पर्याय येईल? चॅटबॉक्स मध्ये टाका. हा, पर्याय क्रमांक 3 टाकलेला आहे बघा. कुठली शाळा मग? हा, करंजकोप शाळेतून विद्यार्थ्यांनी बघा तिसरा पर्याय सांगितलेला आहे 35. उत्तर बरोबर आहे. हँड रेज करून स्पष्टीकरण जर दिलं तुमच्या शब्दांमध्ये बाळांनो तर खूप चांगलं होईल. मी एक्सप्लेनेशन तर करतोय, बघूया, सांगा. हा, अजून आहे का? बोला. ऑप्शन 3. हा, ऑप्शन 3 35 बरोबर आहे. स्पष्टीकरण द्याल? संख्येशी रिलेटेड समसंबंधासाठी कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या हे आधीच सांगितलं. मग तुम्ही कुठली गोष्ट विचारात घेतली म्हणून सोडवले सांगा बरं, बघूया. तुमचं अभिनंदन राहील. लेफ्ट झाले का? बघा, गणिती क्रिया इथं या समसंबंधामध्ये सुद्धा 2 3 4 क्रिया ऍड असू शकतात. आता इथं काय झालेलं बघा, आपण समजून घेऊया. हे जे 16 आहे बघा, 16 16/2, 16/2 म्हणजे इथं उत्तर येईल समजा 8. तर त्या 8चा परत वर्ग आणि -1. बघा, विचारात घ्या. काय केलेलं बघा, आधी पहिलं 2 पदांचा आपण संबंध समजून घेतोय. काय केलेलं? 16/2 8 आणि 8चा परत वर्ग आणि -1. आता 8चा वर्ग म्हणजेच बघा 64 आणि परत -1 म्हणजेच मग 63. हे याच्यासाठी आलंय. मग आता 12 साठी पण त्याच पद्धतीने आपल्याला संबंध शोधावा लागणार आहे. म्हणजे काय करावं लागणार आहे तर
12 साठी बघा, 12 सुद्धा त्याच पद्धतीने 12/2, 6, 6चा वर्ग -1 हाच क्रायटेरिया तिथे आपल्याला करावा लागणार आहे. म्हणजे काय, तर 36 मधून एक मायनस झाला तर इथं आलं 35. त्यामुळे या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीचा NMMS मध्ये 2023 साली विचारला गेलेला हा एक प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला मी आधी सांगितलं की संख्या ज्ञान मधलं जो काही बेसिक भाग आहे का नाही, हा आपला परफेक्ट असला पाहिजे. मी आता गडबडीमध्ये फक्त नुसतं त्याचं म्हणजे टिप्स सांगतोय की त्या टॉपिकला काय म्हणजे तुम्ही समजून घ्यावं एवढंच. कारण अनेक उदाहरणं मी वेळेअभावी जास्त घेऊ शकत नाही. 4 उदाहरणं तुमच्यासाठी पुष्कळ झाले. म्हणजे असा गुंतागुंत या समसंबंधामध्ये संख्या उपघटकामध्ये असतो, हे आपण विचारात घेतलं पाहिजे. अनेक उदाहरणे आणि प्रश्न तुम्ही स्वतः पण तयार करू शकता, आपल्या मित्रांना तुम्ही चॅलेंज करू शकता आणि अशा पद्धतीने सुद्धा तुमचा सराव होईल. पुढे जाऊया. हा, पुढे अजून एक प्रश्न आहे बघा. चला, हा प्रश्न कोण सोडवते बघा. नमुना प्रश्न. 63 ला 27 आहे. 63 ला 27 आहे, तर 92 ला काय येईल? कोण सांगेल? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, काय केलंय एक्सप्लेनेशन कराल? म्हणजे आपण अक्षरमाले संबंधीचे समसंबंधावरचे प्रश्न पुढे जाऊया. कोण सांगेल स्पष्टीकरण ह्या प्रश्नाचं? ह्याच्या पुढच्या संख्या आहेत बघा. इथं काय झालेलं बघा. आता 63च्या 27शी संबंध काय आहे? तर ह्याच्या पहिल्या दोन संख्या आहे, म्हणजे काय आहे तर 6चा वर्ग. सॉरी, हा, 6 मधून 3 मायनस झाले, राहिले 3. आणि त्या 3चा काय केलेला आहे, घन काढलेला आहे बघा. घन, या 3चा घन काय येतो? 27. नाही का, 3 त्रिक 9 9 त्रिक 27. या पद्धतीने मग आता इथं जे 92 आहे, या 92 मध्ये सुद्धा काय केलं पाहिजे की 9 - 2 केलं. असं, एक मिनिट. हा, म्हणजे पुढचा अंक. इथं 6शी रिलेटेड सोबत होता 3, 6 मधून 3 मायनस केलं 3. तसं इथं 9 बरोबर 2 आहे ना, 9 मधनं 2 मायनस करायचे, म्हणजे इथं काय येईल? 7 येईल. बरोबर. मग आता इथं 7 जो आहे, या 7चा काय करायचा आहे? घन काढायचा आहे. मग त्यामुळे तो 343 हा त्याचा 7चा घन येतोय, आणि त्यामुळे 343 दुसरं पर्याय हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. हा, पुढे अजून एक उदाहरण आहे, पण मी जरा पुढच्या घटकाकडे जाऊया, कारण लयबद्ध मांडणी अजून एक घटक आहे. आता इंग्रजी अक्षरमालेमध्ये बघा, काय वर्णमाला म्हणजे इंग्रजी अक्षरमाला जी आहे याच्याशी रिलेटेड सुद्धा ह्या समसंबंधावरचे प्रश्न असतात. मग आता ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला काय समजून घ्यायचे, तर ही जी काही इंग्रजी अक्षरमाला आहे, या अक्षरमालेमधील जी ए ते वाय पर्यंत जी काही अक्षरमाला आहे ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये डावीकडून आणि उजवीकडून ह्या दोन्ही बाबी सुद्धा महत्वाच्या आहेत बघा. डावीकडून म्हणजे आपलं सुरुवातीपासून 1 2 3 4 5 6 7 या पद्धतीने, आणि उजवीकडून म्हटलं तर खालून त्याच्या नंबरिंग करून सुद्धा त्याचं त्या अक्षरांना म्हणजे त्या लेटर्सना काय करायचे? नंबर द्यायचे. कारण उजवीकडून आणि डावीकडून असाही संबंध त्याच्यामध्ये असतो बघा. इंग्रजी वर्णमालेनुसार जर समसंबंध शोधायचे असतील तर त्यासाठी काय काय गोष्टी विचारात घ्यायच्या बघा. इथं आहे, लक्षात घ्या. अक्षरांचा स्थान क्रमांक महत्वाचा आहे. अक्षरांचा स्थान क्रमांक महत्वाचा आहे. कारण अक्षरांचे स्थान क्रमांक जर आपले परफेक्ट असले, ते ओळखता आले, तर आपण त्या दोन पदांमध्ये संबंध लावू शकतो. गटातील क्रमांक ही गोष्ट सुद्धा विचारात घेतली पाहिजे. गटातील संबंध म्हणजे कसं की 5 5 अक्षरांचे गट आहे. मग समजा एखाद्या वेळेला असं असू शकतं की ए चा संबंध सी आहे. म्हणजे काय झालं की गटातील दोन्ही बाजूच्या अक्षरांचा संबंध हा मधल्या अक्षराशी येतो, अशा पद्धतीने. म्हणजे गटातील क्रमांक सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पुढे बघा, उजवीकडून व डावीकडून स्थान क्रमांक मगाशी सांगितलं मी, ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. पुढचा आहे अक्षरांतील फरक.
आता अक्षरांतील फरक म्हणजे ज्या वेळेला ते प्रश्नांमध्ये असतात समसंबंध, त्याच्यामध्ये ते अक्षरांतील फरक जो आहे तो सुद्धा विचारात घेतला पाहिजे. कितीच्या फरकाने आहे, दोनच्या, तीनच्या, चारच्या किंवा पाचच्या, आणि ते सुद्धा क्रमशः पुढे आहे का मागे आहे, ही गोष्ट सुद्धा विचारात घेतली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने ते प्रश्न सुटतील. पुढे आहे बघा, स्थान क्रमांक मधील गणिती क्रिया. आता स्थान क्रमांक मधील गणिती क्रिया करायचीच आहे. मग म्हणलं की संख्याज्ञान गणिती क्रिया ह्या बुद्धिमत्तेमध्ये 70 ते 80% आपल्याला उपयोगी पडणार आहेत. की त्यांच्या स्थान क्रमांकांची परत काय करायची आहे, गणिती क्रिया आपल्याला करता आली पाहिजे. मग तिथं बेरीज असेल, वजाबाकी असेल, पहिल्या दोन लेटर्स मध्ये काहीतरी गुणाकार झालेला असेल म्हणजेच पुढचा संबंध येईल. हं? तिसऱ्यामध्ये सुद्धा तसंच त्या दोन किंवा एक लेटर्स असेल त्याचा काहीतरी वर्ग असू शकतो किंवा त्याचा घन असू शकतो, आणि पुढचा मग तो संबंधवाला जो प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपल्याला तो शोधता येऊ शकतो. नमुना प्रश्न बघूया आपण. अक्षरमाला तुमच्या पुढेच आहे, इथं वरती क्लिअर दिसतच असेल तुम्हाला. एनएमएमएस ला 2023 साली विचारला गेलेला हा प्रश्न आहे. इथं बघा तुमच्या पुढे प्रश्न आहे, बीजी चा संबंध एडीएफ तर पीएसव्ही चा संबंध कशाशी येईल पर्यायापैकी, सांगा कोण सांगेल उत्तर. सांगेल पर्याय कोण. हा, क्रमशः मागील अक्षर घेतलेलं आहे बघा. मग सांगा आता पर्याय बरं. अच्छा, ठीक आहे, आपण ते खात्री करून घेऊया. बघा काय आहे बघा. आता बी, हा बी आहे. त्याच्या पुढचा, सॉरी, त्याच्या अगोदरचा अंक म्हणून इथं दुसऱ्या पदामध्ये ए घेतलेला आहे. म्हणजे आपण हे सुद्धा करत जाऊया बघा. ए, बरोबर. म्हणजे आधीचा मग आपण त्या पद्धतीने आता ई आहे इथं. ईच्या अगोदरचा डी आहे म्हणून हा संबंध तयार होतोय बघा. त्यानंतर जी आहे, त्याच्या अगोदरचा काय एफ आहे. तर तो हा संबंध तयार झालेला आहे पहिल्या दुसऱ्या पदामध्ये. मग आता तिसऱ्या चौथ्या पदामध्ये तर त्याच पद्धतीने इकडे बघा, आपण पी एस व्ही इथं लिहूया आणि इथं आपण तयार करूया. सांगा पीच्या अगोदर काय आहे. इथं बघा आता अक्षरमालेमध्ये बघा, पीच्या अगोदर इथं ओ आहे बघा, ओ. त्याच्यानंतर एसच्या अगोदर काय आहे, आर आहे. पुढे बघा, त्याच्यानंतर आहे व्ही, व्हीच्या अगोदर काय आहे, यू आहे, यू. म्हणजे ओ आर यू हे चौथ्या पर्यायामध्ये असलेलं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. म्हणजे पुढील अक्षर मागील अक्षर किंवा एक ने दोन ने प्लस होत जाणारे किंवा मायनस होत जाणारे असा संबंध सुद्धा असतो. आपण पुढचा प्रश्न बघूया. हा चला, इथला प्रश्न बघूया आपण. एनएमएमएस 2023 साली विचारला गेलेला हा एक प्रश्न होता बघा. बीएच चा संबंध हा पी, पी शी येतो. तर इथं डीएफ चा काय संबंध येईल, सांगा पटकन. पर्याय कुठलं ते सांगा. आहे चॅटबॉक्स मध्ये उत्तर देत आहे. काय झालेलं आहे तुम्हाला आधी सांगितलं, याच्यामध्ये आपल्याला गणिती क्रिया करणे सुद्धा गरजेचं आहे. ते सुद्धा क्लिअर व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. म्हणजे आता इथं स्थान क्रमांकाचा गुणाकार आहे. सांगा मला आता मग, त्यांचा गुणाकार म्हणजे पुढचा संबंध आहे. जसं बी एच 2 आणि 8, बी दुसऱ्या स्थानी आहे, एच 8व्या स्थानी आहे, यांचा मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. म्हणजेच पी म्हणजे काय आहे, 2 8 16 इथं आहे बघा पी. मग आता त्याच पद्धतीने इथं काय करायचे आहे, डी एफ. डी म्हणजे इथं चौथ्या स्थानी, एफ म्हणजे हा 6व्या स्थानी, मग 424 इथं बघा. एक्स 3 नंबर पर्याय जे आहे, एक्स हे उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये गणिती क्रिया करून सुद्धा प्रश्न सोडवू शकताय. थोडस मी काही प्रश्न जरा स्किप करत पुढे जातोय. अजून एक अक्षरमालेवरचा प्रश्न बघूया. चला हा प्रश्न सांगा, याच्या उत्तर काय येईल. ई चा संबंध ओ,
तर एजचा संबंध काय येईल? पटीमध्ये, मगाशीच बोललो होतो मी, पटीमध्ये आपल्याला ते हे करायचे म्हणजे जसं की आता ई जो आहे इकडे बघा. हा, मोठी करू. हा, बघा दिसत असेल सगळ्यांना. आता ई पाचव्या स्थानी आहे. ई कुठं आहे? पाचव्या स्थानी आहे. म्हणजे डावीकडून विचार घेतला तर. हा, तर इथं बघा, ओ चा संबंध कसा येतो? ओ, ओ, ओचा संबंध काय येतो? इथं 15व्या स्थानी आहे, म्हणजे थोडक्यात इथं काय आहे? ई पाचव्या स्थानी आहे आणि ओ जो आहे तो 15व्या स्थानी आहे, म्हणजे थोडक्यात 5 त्रिक 15. पाच ह्या तीनच्या पटीमध्ये लिहिलेला म्हणजे त्याच्या शेजारचा जो ओ आहे तो येतोय. मग त्याच पद्धतीने आता एच जो आहे, एच कुठं आहे? 8. एच कुठं आहे? 8व्या स्थानी आहे. मग 8 त्रिक 24. 24 हे कुठं आहे? तर एक्स या स्थानी आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे ते 3 नंबरचं पर्याय एक्स. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते आपल्याला उत्तर सोडवता येईल. हम्म. तर मग संबंध शोधत असताना ह्या बाबी विचारात घेतल्या पाहिजे. हा, पुढचा घटक आहे बाळानो, लयबद्ध मांडणी. मॅडम, रायटिंग सिम्पल आहे. तेव्हा येईल. परत जाते का मॅडम? एक मिनिट. साधारणपणे बघा, 4% भारांश या घटकासाठी दिलेला आहे आणि 90 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न या घटकावर सुद्धा विचारले जातात. आता लयबद्ध मांडणी हा जो भाग आहे, हा एकदम सोपा आहे, अत्यंत सोपा आहे. बघा, या घटकामध्ये काय असतं बघा, की अंक, चिन्हे, अक्षरे, काही खुणा वगैरे जे असतात, म्हणजे अंक, चिन्हे आणि अक्षरे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या क्रमाने येत असतात. कशा येतात? क्रमाने येत असतात.
आणि मग त्यामुळे तिथं एक मांडणी तयार होते, म्हणजे एक लय तयार होतो, आणि त्या लयालाच थोडक्यात या ठिकाणी लयबद्ध मांडणी असं म्हटलेलं आहे. आता ही जी लयबद्ध मांडणी आहे ती अशा पद्धतीने तयार होते बघा. हा, तुमच्या पुढे एक चित्र दिसतंय छानसं असं बघा, फुलांचं, फुलांचे हार दिसत आहेत बघा इथं. हे थोडक्यात काय आहे, ही संकल्पना समजून घेत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यामध्ये आता ही फुलं बघा रे, की फुलवाला कसा करतो, की जे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं जे असतात वेगवेगळ्या कलरचे, ती वेगवेगळ्या कलरची फुलं आणि पानं वगैरे, काही मणी वगैरे असं तो मिक्स करत जातो. कसं मिक्स करत जातो, तर दोन फुलं समजा पिवळी घेतली तर तीन फुलं तो लाल घेतो, अशा पद्धतीने. आणि मग मध्येच कुठेतरी पान पण असते, अशा पद्धतीने बघा. हे तोरण तयार करत असताना सुद्धा कसं असतं रे, की म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्या फुलांची काय होते, एक लयबद्ध मांडणीच तयार होत असते. मग अशीच लयबद्ध मांडणी जी आहे ती आपल्याला परीक्षेमध्ये अक्षरांवर, अंकांवर आणि चिन्हांवर, म्हणजे काही आकृती आहेत त्याच्यामध्ये, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, स्टार वगैरे असे काही चित्र असतात, की त्याला अनुसरून सुद्धा असे काही प्रश्न असतात. बघूया आपण इथं प्रत्यक्ष काही प्रश्न. हा, ही गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय आहे, आता लयबद्ध मांडणीतले प्रश्न सोडवत असताना सगळ्यात महत्वाचं काय करायचं, तर ते आपण त्या लयबद्ध मांडणीमध्ये ती जी मांडणी दिलेली असते, म्हणजे अक्षरांची, अंकांची किंवा त्या चिन्हांची, तर त्याच्यामध्ये असा मध्ये गॅप आलेला असतो बघा. असा मध्ये गॅप असतो किंवा प्रश्नचिन्ह पण असतो कधी कधी. मग असे प्रश्नचिन्ह किंवा असा गॅप जो असतो ना, त्या जागी आपल्याला ते पद शोधावे लागते, आणि ते पद शोधत असताना काय केलं पाहिजे आपण, प्रथम या डॅश एकूण दिलेली अक्षरे मोजायची. काय करायची, अक्षरे मोजायची, म्हणजे ते स्पॉट किती आहे, 9 आहे, 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 15 आहे, 20 आहे, हे सगळं स्पॉट व्यवस्थित मोजायचे. आणि त्याच्यानुसार मग त्याचं काय करायचं, त्यानंतर त्या अक्षर, अंक किंवा चिन्हांचे दोन दोनचे, तीन तीनचे, चार चारचे, पाच पाचचे, सहा सहाचे, असे याप्रमाणे एक एक गट तयार करायचे, आणि त्या गट तयार केल्यास अचूक उत्तर आपल्याला मिळते. कारण कुठल्या तरी गटामध्ये तिथं कुठंतरी तो आपल्याला म्हणजे राहिलेला अक्षर, राहिलेला अंक, राहिलेले चिन्ह हे आपल्याला शोधता येऊ शकतं. त्या बघा, शेजारच्या गटात पदांचा क्रम वगैरे उलट सुलट होतो, ही गोष्ट सुद्धा विचारात घेतली पाहिजे. म्हणजे गट करून प्रश्न सोडवायचे आहेत, समान गट करून. हं? आणि त्याप्रमाणे तिथं प्रश्न सुटतात. बघूया आपण नमुना प्रश्न. हा, चला ठीक आहे, हा इथं प्रश्न आहे बघा एक. पर्याय बघा, DAE, ABC, DAB आणि AEB. सांगा याचं उत्तर काय येईल. काय करायचं सगळ्यात आधी समजून घ्या इथं. तर इथं एकूण स्पॉट मोजायची बघा. हा, काय आहे इथं बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 अक्षरं आहेत हे. या 25 अक्षरांचे आपण काय करायचे आहे, पाच पाच गट करायचे. म्हणजे 1 2 3 4 5, म्हणजे बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. आता इथं विचारात घेतलं, लक्षात घेतलं, तर इथं सहज एक दोन गटांमध्ये तर आपल्याला पूर्ण तो जो क्रम आहे का नाही, जी लयबद्ध मांडणी आहे ती सहज सापडते. म्हणजे उदाहरणार्थ इथं बघा, शेवटी ABCDE. इथं काय दिसतं आता, हे करत असताना हा महत्वाचं म्हणजे काय बघा, की उभी मांडणी करायची. म्हणजे जसे की आता इथं बघा, मी काय करतोय बघा, मी पहिला गट मांडतोय ABC, आणि प्रश्नचिन्ह, आणि ई. परत मग त्याच्याच खाली पुढचा गट मांडतोय मी बघा, ABCDE. इथं तर अख्खा गटच आला. इथं बघा पुढं आता, प्रश्नचिन्ह, BCDE. पुढचा गट मांडतोय मी ABCD, आणि प्रश्नचिन्ह, आणि पुढचा गट आता मांडतोय ABCDE. असं गटामध्ये मांडून घेतलं किंवा काय होतं, त्याच्या खाली म्हणजे गट बरोबर क्रमाने कोणते अक्षर येत गेले तर हे सहज आपल्या लक्षात येते बघा. म्हणजे कसं, हे बघा, च्या खाली ए 4 वेळा दिसते, आणि मध्ये इथं काय आपल्याला एक प्रश्नचिन्ह दिसतो, म्हणजे तिथं एच असायला पाहिजे, असणार. पुढे बघा, सगळे बी बीच दिसत आहेत, म्हणजे ही ए नंतर बी हाच त्या ठिकाणी लयबद्ध मांडणीमध्ये आलेला आहे. आता इथं सी सगळे दिसत आहेत, इथं डी दिसत आहेत, एकाच ठिकाणी प्रश्नचिन्ह जिथं आहे तिथंच फक्त दिसत नाही आपल्याला. इथं सगळे ई दिसत आहेत, एका ठिकाणी नाही. म्हणजेच इथं जे काही उत्तर आहे, ते उत्तर सांगा मग बरं, कोणतं पर्याय सांगताय. ABCDE हा गट, ही लयबद्ध मांडणी आलेली आहे. हा, हा,
एक नंबर उत्तर आहे बघा, डी ए ई हे पर्याय त्या ठिकाणी मॅचिंग होते, ते उत्तर बरोबर आहे. असेच अजून अजून पुढचे प्रश्न आपण घेऊया. पुढे जाऊया थोडस जरा. हा, इथं बघा NIMS च्या 2023 साली विचारलेला हा प्रश्न आहे. काय करायचं? लयबद्ध मांडणीसाठीचे प्रश्न सोडवत असताना पहिले त्यांचे गट करायचे, गट समान करायचे आणि ते गट उभ्या मांडणीने वगैरे मांडा किंवा निरीक्षण डायरेक्ट करता आलं तरी चालेल, अशा पद्धतीने. मग काय करायचं बघा आता इथं, की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 स्पॉट म्हणजे 15 अक्षरे आहेत. आता हे 15 अक्षरांसाठी कितीचे गट होतील? 15 अक्षरांचे या ठिकाणी 5चे गट आपण या ठिकाणी करायचे आहे. 3. 5चे 3 गट आपण या ठिकाणी करणार आहोत बघा. मग आता इथं मी उभी मांडणीच मांडतो म्हणजे लक्षात येईल आपल्याला. हा, काय बघा, 1 2 3 4 5. इथं घ्या 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आता काय बघा, GH-I आणि G हा एक गट मांडला. पुढचा गट इथं मी डॅश देतोय, H, त्याच्यानंतर G-आणि G. परत तिसरा गट मांडतोय खाली मी इथं आता, G-G-I आणि G. म्हणजे आता इथं आपल्या बघा उभी मांडणी अशी जर केली तर थोडस लक्षात येते लगेच, म्हणजे निरीक्षण करण्यामध्ये थोडा वेळ जाऊ शकतो, असं होऊ शकतं. एखाद्याची निरीक्षण शक्ती जी आहे ती एकदम तरबेज आहे, तर मग काय हरकत नाही. पुढे बघा आता इथं, हे इथं बघा आता पहिल्या याच्यामध्ये ओळीमध्ये उभ्या लाईनीत आपल्याला काय काय दिसतंय, कसं दिसतंय त्यावरनं लक्षात घ्यायचं. इथं जी आहे, म्हणजे इथं जी ची येणार, एच एच, इथं एचच येणार ह्याच्या दुसऱ्या ठिकाणी. इथं काय बघा, जी, त्याच्यानंतर इथं काय आहे, आय आहेच, इथं जी आहे, म्हणजे GH-GI-G. GH-GI-G ह्या बाबी म्हणजे ही लयबद्ध मांडणी या ठिकाणी वारंवार आलेली आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते, हे तिसरं पर्याय जर जुळवलं त्या मोकळ्या जागेमध्ये तर बरोबर लयबद्ध मांडणी जी आहे ती अशी होणार, GH-GI-G. हा पॅटर्न वारंवार आलेला आहे. हा, पुढचा प्रश्न हा अंकवरचा आहे बघा. मला म्हटलंय अंक, अक्षरे आणि चिन्हे या तिन्ही गोष्टींवर लयबद्ध मांडणी असते. आता इथं बघा, इथं उत्तर काय असणार आहे सांगा बरं, कोण सांगेल? आता याच्यामध्ये समान गट करता येणार नाही. त्यावेळेस असं एखादा असतो, म्हणजे काय होतं की गट म्हणजे सुरुवात होऊन कसं हार तयार करत असताना समजा, 3 फुलं लाल आहेत आणि 2 फुलं पिवळी आहेत, परत 3 फुलं लाल आणि 2 फुलं पिवळी, पण परत फुलंच उरली नाहीत समजा, तर मग पुढच्या 3 फुलांच्या म्हणजे त्या लाल फुलांच्या जागेवर समजा 2 फुलं लावून ठेवली किंवा 1 फुल लावून ठेवलं तरी पुढं म्हणजे लाल फुलांचाच पुढे क्रम येणार आहे असं समजून चालायचं. मग अशा वेळेला आता इथं बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 स्पॉट, 14 अंक आहेत. याचं आपण या ठिकाणी सोडवूया. निरीक्षण केलं तर बघा, कोण सांगेल? हं. पर्याय क्रमांक 3 4 नाही आहे. पर्याय क्रमांक आणखी नीट बघा. तर ह्याचं उत्तर जे आहे ते बघा, पहिलं आहे. कसं? तर आता इथं तिची मांडणी करून घ्यायची आपलं. पहिले 5 5 आणि नंतर 4 या पद्धतीने तो हे झालेला आहे बघा. एक डॅश, हा, 1-0-1 डॅश, हे झाले 5. परत मग 1-1-0 डॅश, 1 2 4 5, 1 2 3 4 5 आणि उरलेले 4 आपण पुढं हे करायचे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अक्षरे कमी आहेत पण असेही काही प्रश्न असतात. आता काय बघा, 1-0-1 डॅश, त्याच्यानंतर 1-1-0 डॅश आणि उरलेले पुढं 1, त्याच्यानंतर डॅश आणि 0 आणि 1 असं आलेलं आहे. 1 मिनिट, 1-1-0
एक, इथं एक आहे. 3 4 5. आणि इथं पुन्हा इकडे बघा. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 आणि उरलेले 4. आता ह्यांची मांडणी बघा उभी केली तर 0 1 आणि डॅश, त्याच्यानंतर 1 1 0 डॅश 1 आणि पुढचे 4 उरलेले 1 डॅश 0 आणि 1. आता त्याच्या समोरासमोर जर विचारात घेतलं तर काय दिसतंय बघा, हा एक दिसतोय बरोबर. म्हणजे इथं एक दिसतोय, या लाईनीमध्ये एक, इथं सुद्धा. हा, इथं सुद्धा एक, इथं एक येणार आहे. हे शून्य दिसत आहेत. इथं एक येणार आहे या लाईनिंग मध्ये बरोबर, आणि पुढे इथं एक येणार आहे. म्हणजे थोडक्यात हा काय आहे, 1 11 0 11 11 0 11 या पद्धतीचा या पद्धतीची लयबद्ध मांडणी ही इथं आलेली आहे. म्हणजे 11 0 11 ही लयबद्ध मांडणी आलेली आहे. मग इथं जर विचारात घेतलं तर 1 1 1 आणि हे एक, म्हणजे थोडक्यात 4 1 दिसत असणार हे जे पर्याय आहे ते आपल्याला या ठिकाणी त्या मोकळ्या जागेतले जे होते ते अंक आपण तिथं शोधून उत्तर तयार केलं. हं. हा, पुढे अक्षरांचे हे बघा, इथं 2020 मध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तेव्हा चिन्ह डायरेक्टली बघूया जरा. प्रश्न भरपूर आहेत, थोडस वेळेचं बंधन पाळावं लागेल. हा, एक हे उदाहरण होऊ दे. चला, इथला हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर काय येईल, कोण सांगेल? त्या टाईपचे, त्या नमुन्याचे प्रश्न व्हायला पाहिजे त्यामुळं आपण पुढचं घेतोय. हा, सांगा कुठली लयबद्ध मांडणी तयार होते ह्या प्रश्नामध्ये. सहज लक्षात येते बघा. हे स्पॉट जे आहे ते 1 2 3 4 5 6 7 8, 8 गट होत आहेत, 2 2 चे. 8 गट हे 2 2 चे होत आहेत. आणि काही ठिकाणी सहज लक्षात येते इथे या शेवटच्या 2 गटांमध्ये, इथे या गटामध्ये असं दोन काय आहे, वाय एक्स, हा वाय एक्स हे वारंवार आलेलं आहे, हे सहज लक्षात येत आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते सांगा बरं मग आता, कुठला पर्याय येईल? तिसरा पर्याय येणार आहे. उत्तर बरोबर आहे. हा, उत्तर देणाऱ्याचं अभिनंदन. हा, आकृतीशी रिलेटेड जरा पुढे जाऊया. हा, हे आकृती आहे बघा. या आकृतीचं निरीक्षण करा आणि लयबद्ध मांडणी काय तयार होते सांगा इथं. जे कुठल्या आकृत्या ह्या वारंवार आलेल्या आहेत, म्हणजे कोणती लयबद्ध मांडणी तयार झालेली आहे. हँड रेस करून बोललं तरी चालेल स्पष्टीकरण देताना. शेवटचे 1 2 उदाहरणं हे बघतोय आपण. कॅमेरा ऑन करावा लागेल त्याला. लयबद्ध मांडणी सांगा, किती स्पॉट आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 आहे. इथं काय होणार आहे बघा, 5 5 चे 3 गट होतील. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 आणि हे 5. आता हेच मागाशी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर उभी मांडणी केली अशी, हा गट अख्खा, हा गट त्याच्या खाली, हा गट त्याच्या खाली मांडला, तर आकृतीच्या खाली आकृती कोणती आकृती येते हे आपल्या लक्षात येईल. आणि त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडवू शकताय. सांगा मग पर्याय कोणता येईल. हा, हँड केलाय त्यानं, कॅमेरा ऑन करायचा आहे आणि तुझ्या शब्दात बोल बाळा. हा, स्पष्टीकरण दे. चल असू दे, ठीक आहे. हा, 1 नंबरचा पर्याय जे आहे ते बरोबर आहे. कारण इथं बघा, पहिली आकृती, आता मी इथल्या इथंच हे करतोय बघा, ही सेम आलेलं आहे बघा पॅटर्न. सेम तसंच पुढे बघा, हे पॅटर्न तसाच आलेला आहे. म्हणजे आपण तिथं विचारात घेतला तर ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी, म्हणजे शेवटी इथं इथं शेवटी कोणती आकृती आहे, या टाईप नाही का, हीच आकृती इथं असणार आहे.
इथं आता तिसऱ्या स्थानी, इथं तिसऱ्या स्थानी कोणती आहे, इथं तिसऱ्या स्थानी कोणती आहे, तर या टाईप आकृती आहे ही इथं येईल. या पद्धतीने हे पहिलं पर्याय जुळवलं तर बरोबर क्रमाने त्या ठिकाणी होतंय. पुढे जाऊया. हा, इथं बघा 2016 साली NMMS ला विचारला गेलेला एक प्रश्न आहे. या आकृतीमध्ये काय झालेलं आहे बघा. कोणता पर्याय बरोबर आहे, कोण सांगेल? बघूया. तर इथं इथं सुद्धा याच पद्धतीने जर आपण गट केलंय. हा, एक नंबरचं पर्याय जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे इथं काय केलेलं आहे, तर हा जो गट आहे या गटाचं काय केलेलं आहे रे, की इथं प्रत्येक गटातलं म्हणजे पुढं पुढं गट पुढे जात असताना जो शेवटचं चिन्ह आहे की नाही ते सुरुवातीला आलेलं आहे पुढच्या गटामध्ये असं. आणि मग हे मायनस होऊन पुढचं जसंच तसं हे चौकोन, त्रिकोण, वर्तुळ आणि एम हे जसं तसं पुढे आलेलं आहे. आता पुढचा गट तयार होत असताना पण त्याच पद्धतीने हा एम जो आहे तो इथं पहिल्या ठिकाणी आलेला आहे. आणि जी उरलेले आहेत म्हणजे स्टार पासून इथून ते वर्तुळ पर्यंत हे जसं जसं पुढे आलेलं आहे. मग असं समजा इथं पुढे हे प्रश्नचिन्ह बघा, इथं या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येणार आहे, तर शेवटचं गटाचं जो काही अंतिम चिन्ह आहे ते येणार आहे. म्हणजे हे वर्तुळ या ठिकाणी येणार आहे. मग वर्तुळवालं पहिलं येऊन मग उरलेले एम, स्टार आणि चौकोन आणि त्रिकोण असणारे जे काही चिन्ह म्हणजे पर्याय आहे तो पर्याय पहिला पर्याय आहे की ज्याच्यामध्ये येते. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने वेळ झाला ना. तर या लयबद्ध मांडणीमध्ये बघा अनेक असे प्रश्न जे आहेत हे पीडीएफ स्वरूपामध्ये NMS मार्गदर्शन आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवरनं सुद्धा आणखी तुम्हाला सोडवायला पाठवलं जाईल. तुम्ही आणखी सोडवा. तर अशा पद्धतीने इथं या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाअंतर्गत आयोजित केलेल्या या गुणवत्ता कक्ष विभागातनं NMMS शिष्यवृत्ती परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी अनेक शाळांमधून जॉईन झाला आणि माझा जो छोटासा प्रयत्न होता तो प्रयत्न तुम्ही समजून घेतला. समसंबंध आणि लयबद्ध मांडणी या दोन्ही घटकांमधील काही ज्या टिप्स आहेत म्हणजे काही गोष्टी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की जेणेकरून त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सहज शोधता येतील आणि कोणते उपघटक असतात, कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजे, ह्या बाबी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. ते तुम्ही समजून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आणि या ठिकाणी संस्थेने मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दलही मी संस्थेचं आभार व्यक्त करतो. थँक्यू.